आणि एक विकेट घेतलेली आहे. हॅलो, छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा, देह राजाचा प्राण योग्याचा, मूळ कैलासाचा ऐसा राजा, मातीसाठी प्राण सांडतो युद्ध मांडतो ऐसा राजा, जीव वाहतो जीव लावतो जीव रक्षितो ऐसा राजा. छत्रपती शिवरायांना त्रिवार असं मानाचं वंदन करतो आणि उपस्थित तमाम क्रिकेट प्रेमींचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. कैलासवासी कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या स्मरणार्थ वडकी प्रीमियर लीग मनापासून धन्यवाद. संतोष मोडक सर, अल्पशा विश्रांतीनंतर उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सलामीची जोडी दाखल झाली आहे. शाहरुख बुलादी ऑन स्ट्राईक तर नॉन स्ट्राईकच्या दिशेला अनिकेत आंबेकर मिस्टर 360 मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. तर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिलं गोलंदाज निलेश आंबेकर. आजच्या दिवसभरामधील दुसरी मॅच खेळत आहेत निलेश आंबेकर मैदानाच्या आतमध्ये. मॅचली होती सुरुवात, पंचांचा इशाराला जाईल लेस प्ले. चला खेळूया क्रिकेटचा रणसंग्राम. वडकी प्रीमियर लीग WPL. वडकी गावठाण चॅलेंजर्स विरोधामध्ये वडकी नाला वॉरियर्स ही मॅच आपण पाहतोय. पहिला चेंडू आडवा बाटणे आक्रमण आणि पहिल्या चेंडूवरती चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. शिवछत्रपतींचा छावा मिळाला 6 धावा. षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. शाहरुख मुलादी कोणत्याही क्षणी आक्रमण करण्याची क्षमता आहे आणि अगदी पहिल्या चेंडूपासून आक्रमणाला सुरुवात करतायत. षटकाराने खातं उघडलंय. इथे देखील आक्रमण आक्रमण आणि हा देखील चेंडू लँड होईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. वाघाची दहाड आणि फोडला पहाड. षटकार. लागोपाठचे 2 षटकार आलेत. धावफलकावरती 12. कोण कोणाचे 12 वाजवणाऱ्या मॅच मध्ये प्रश्न चिल्ला आहे. मॅच महत्त्वपूर्ण दोन्ही टीमसाठी. शाहरुख मुलानी नावाची तोप मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तोफेतून तोप गोळे मैदानाच्या बाहेर देखील फेकले जात आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती आक्रमण. निलेश कमबॅक करणार का प्रश्नचिन्ह आहे. अनेक मान्यवर अतिथी अनेक क्रिकेट रसिक उपस्थित आहेत. अनेक दातृत्वदाते या स्पर्धेच्या निमित्ताने लाभलेत. देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आणि इथे लागोपाठचा तिसराही चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. अनेक दातृत्वदाते आहेत. सर्व दानशूर दातृत्वदात्यांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आयोजन कमिटीच्या वतीने करतो. पीरसाहेब दौतरून मित्रमंडळ वालवा वस्ती आणि त्याचप्रमाणे अखिल रामनवमी उत्सव वडकी गावठाण यांच्या आयोजनातून ही स्पर्धा या मैदानावरती संपन्न होते. इथे मात्र कमबॅक करणारा चेंडू आहे. डॉट चेंडू आलाय. 18 धावा आहेत. 18 रन लॉस ऑफ 0 विकेट. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. शाहरुख बुलालीला आता मात्र बीट केला जाते. वारंवार 2 चेंडू अगदी आपण पाहूया. बॅक टू बॅक डॉट आलेत. पहिले 3 चेंडूवरती 3 षटकार, त्यानंतर 2 चेंडू डॉट आहेत. ह्या चेंडूवरती काय घडणार. शाहरुख मुलानी पुन्हा एकदा आक्रमण आणि हा चेंडू सरळ जातो सीमारेषेच्या बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉलनी घेतली बाउंड्रीची भेट. चौकार. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं. धावफलकावरती 22. धावा पाहायला मिळत आहेत. सर्व तरुणांनी घेतलेले कष्ट आणि त्यानंतर मात्र मानाचा करंडक या मैदानावरती संपन्न होतोय. प्रत्येकाला आतुरता असते वडकी प्रीमियर लीगची आणि अशीच ही मानाची स्पर्धा. अगदी क्रिकेट रसिकांनी डोक्यावरती घेतलेली क्रिकेटची स्पर्धा वडकी प्रीमियर लीग आपण सर्वजण पाहतो. टीम मीटिंग नकोय. टीम मीटिंग नकोय. वेळ भरपूर झालाय. समय किसी का गुलाम नाही होता, हम सब समय के गुलाम आहे. त्यामुळे वेळेला महत्त्व द्या. 22 धावा पहिल्या षटकामध्ये वसूल केल्यात. षटक क्रमांक 2 शेखर गोलंदाजीच्या माध्यमातून. शेखर मोडक दाखल होतात. तर स्ट्राईकच्या दिशेने आता मात्र अनिकेत. 6 चेंडू 22 धाव्यांची खेळी शाहरुखची पाहायला मिळाली. शून्यातून विश्वाची निर्मिती अनिकेतला देखील करायची आहे. इथे देखील मोठा फटका खेळला. चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळेल. उंची आहे, लांबी देखील मिळाली आहे.
हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 28. प्रयत्न करावे लागतील शेखरला. विकेटच्या शोधामध्ये गोलंदाज. इथे देखील बॅकफुटवरती सरकलेत. आक्रमण आहे परंतु हा देखील चेंडू खिलाडी के मस्तक पे दस्तक देतोय. गेंद सीमारेषा फरार. षटकार. आक्रमण फार मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतं. एका बाजूने शाहरुख मुलानीने आग लावली होती तर त्या आगीमध्ये तेल टाकण्याचं काम, मीठ टाकण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये अनिकेत आंबेकर देखील करतायत. लागोपाठचे 2 आलेत. 34. पहिलं षटक आठवा. पहिल्या 3 चेंडूवरती 3 षटकार शाहरुखच्या बॅटमधून आले होते. इथे तशा प्रकारचीच रचना अवलंबली जाणार का? फुलटॉच चेंडू आणि इथे देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. लागोपाठचा 3रा षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 40 धावा आहेत. 40 रन ऑन बोर्ड. दुसऱ्याही षटकामध्ये आक्रमण. पहिले 3 चेंडू शाहरुख मुलानीच्या आठवा. पहिल्या 3 चेंडूवरती पहिल्या षटकामध्ये आक्रमण झालं. याही षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूवरती 3 षटकार अनिकेत आंबेकर वसूल करताना पाहायला मिळालेत. आणि दोनही बाजूने आग लावण्याचं काम फलंदाज करतायत. सिर्फ हंगामा खड़ा करने का मकसद नहीं, मैदान की सूरत बदलनी चाहिए. तेरे सीने में नहीं तो मेरे सीने में आग जलनी चाहिए, आग जलनी चाहिए. आग लावणारी फटकेबाजी. इथे लागोपाठचा 4थाही आलाय. अनिकेत आंबेकर सेट ऑन दी फायर. बाहुबली 6 रन. 48. माफ करा 46 धावा आहेत. 46 धावा धावफलकावरती आहेत. लागोपाठचे 4 षटकार आलेत अनिकेत आंबेकरच्या बॅटमधून. आज मात्र इथे देखील आक्रमण आणि हा देखील चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. शिवछत्रपतींचा छावा. मिळाला 6 धावा. षटकार. अगदी या राजानं या मातीसाठी आपले प्राण सोडले. स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित प्रसिद्ध छावा चित्रपटाचे उद्या मात्र प्रदर्शन होणार आहे. अगदी पडद्यावरती हा मूवी. आणि इथे लागोपाठचा 6वा देखील आलाय. 6 चेंडू 6 षटकार. विक्रमी खेळी पाहायला मिळेल अनिकेत आंबेकर. वाह भाई वाह. काम करो ऐसा की नाम बन जाए और उस नाम को सुनकर सब काम बन जाए. आज अनिकेत आंबेकर पुन्हा एकदा या नावाची चर्चा होताना पाहायला मिळेल. छावा चित्रपट उद्या प्रदर्शित केला जाणार आहे. स्थळ आहे वडकी वागडो वस्ती गणेश मंदिर शेजारी. उद्या ठीक रात्री 8 वाजता स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावरती आधारित असणारा चित्रपट आपण प्रदर्शित करणार आहोत. आयोजक आहेत समस्त वागडो वस्ती, वालवा वस्ती, पीर वस्ती, गणेश नगर, मोरे वस्ती, कैलास नगर आणि सर्व मित्र परिवार यांच्या आयोजनातून मात्र उद्या छावा चित्रपटाचं नक्कीच प्रदर्शन या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. हायस्कोर लो स्कोर साठी देखील ट्रॉफी आहे. कुणालजी साबळे आणि गणेशजी सुभाष मोडक या दोनही मान्यवरांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आज रेकॉर्ड मोडले जाणार का? 2 षटकं संपली. 58 धावा आहेत. बॉल जर तिथे नसेल तर नवीन चेंडू द्या दुसरा. चला क्षेत्ररक्षण साजवा. लवकरात लवकर वेळ वाचवणं गरजेचं आहे. 2 षटकांमध्ये 58 आल्यात. 2 षटकांमध्ये किती? प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर. पहिल्या षटकामध्ये 22 धावा वसूल झाल्या तर दुसऱ्या षटकामध्ये 6 चेंडू 6 षटकार अर्थात 36 धावा 6 चेंडूंमध्ये अनिकेत आंबेकर वसूल करताना पाहायला मिळालेत. एक ताबडतोड फलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. गतवर्षीचा उपविजेता संघ आहे मैदानाच्या आतमध्ये बडकी गावठाण चॅलेंजर्स. इथे देखील शाहरुख मुलानी आक्रमण करेल आणि हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. धावफलकावरती 64. 64 ऑन बोर्ड.
इथे सिंगल डबलचं समीकरण अवलंबलं जात नाहीये, कारण मोठे मोठे फटके दोनही फलंदाज खेळत आहेत. विकेटच्या शोधामध्ये गोलंदाजांना राहावं लागेल. हा चेंडू इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू त्यांना पाहायला मिळेल. कमबॅक करणारा चेंडू आहे. शाहरुखला मात्र इथे बीट केलं जात आहे. अशा प्रकारचे चेंडू गरजेचे आहेत. हा चेंडू देखील सुरेख. हा चेंडू देखील आपला देऊन लागोपाठचे 2 चेंडू डॉट आलेत. सौरभ गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. सौरभ आंबेकर पहिल्या चेंडूवरती षटकार धरून आलाय, परंतु त्या पाठोपाठ 2 चेंडूंवरती कमबॅक होत आहे. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव होत आहेत. रणनीती असावी इथे देखील परंतु पंत आत फायला होत आहेत. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 33 चा अवलंब. व्हाईट बॉल. इथे बॅटने आक्रमण तर आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपतील झेल. शाहरुख मुलानीची खेळी मात्र संपुष्टात. फलंदाज होईल बाद. 9 चेंडू 28 धाव्यांची खेळी. शाहरुख 10 चेंडू 28 धाव्यांची खेळी शाहरुख मुलानीची पाहायला मिळाली आणि त्यानंतर शाहरुखला परतवण्यामध्ये यश. एक मोठी विकेट येताना पाहायला मिळाली आहे. धावफलकावरती 65. या षटकामध्ये कमबॅक करतायत गोलंदाज. पासष्ट धाव आहेत. 65 ऑन बोर्ड. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे. कमबॅक करणारे चेंडू आता गरजेचे आहेत. इथे देखील आडवा बॅटने आक्रमण होत आहे. आल्या सरशी आक्रमण. हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. धावफलकावरती 71 धावा. अजूनही एक चेंडू या षटकातील बाकी आहे. फुल टॉच स्वरूपाचा चेंडू आणि इथे देखील नो बॉलचा इशारा पात्र पंतांच्या माध्यमातून. 9+2 3 धावा येतील. 3च्या मदतीने धावफलक पुढे जाते. 74 धावा. बॅकफुटवरती सरकल्या दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावता चेंडूच्या पाठमोरून चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न आहे. सिंगल डबलचं समीकरण. 2 तर आल्यात. डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू जाईल. 1 धाव येते डिक्लेअर स्वरूपात. धावफलक 1च्या मदतीने 75. 3 षटकांचा खेळ मात्र संपलाय. 75 धावा आहेत एका गाड्याच्या मोबदल्यात. शेवटचा आणि अंतिमचं षटक बाकी आहे. एकशे 14 धाव्यांचं रेकॉर्ड आहे. ते रेकॉर्ड मोडलं जाणार का? अजूनही एक षटक बाकी आहे. अनिकेत आंबेकर एक तुफानी खेळी त्याची पाहायला मिळाली. 6 चेंडू 6 षटकार. आज इतिहास मात्र अनिकेतने रचलाय. सार्थक आंबेकर गोलंदाजीच्या माध्यमातून. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. टीम मीटिंग अजिबात नको. शाहरुख सर. शेवटचं षटक सार्थक. पहिला चेंडू अगदी आपण पाहू. इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 76 ऑन बोर्ड. 76 धावा. इथे देखील आडवा बॅटने शॉटअप फुल केलाय. फुल पॉवरफुल ब्युटीफुल आणि सक्सेसफुल. बिग सिक्सर. 6 रन. 7 चेंडू 7 षटकार अनिकेतच्या बॅटमधून आलेत. अजून किती येणार प्रश्नचिन्ह आहे. तर वैयक्तिक 43 धावसंख्येवरती खेळत आहेत अनिकेत आंबेकर. ऑन स्ट्राईक. हा चेंडू सार्वजनिक खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा येतील. 2च्या मदतीने धावफलकावरती 84 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक. पुढे सरसावत आक्रमण करण्याचा प्रयत्न. अलंगी कार्पेट फाटका खेळून काढला. क्षेत्ररक्षक येतील. तिथे क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत. बॅकअपचं काम होतंय तोपर्यंत धावांसाठी धावा. 3 तर आल्यात. 4थ्या धावेसाठी देखील प्रयत्न आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 4 धावा येतील. अकराळ विकराळ भूमिका अनिकेत आंबेकरची पाहायला मिळाली आहे. 7 चेंडूंवरती 7 षटकार अनिकेतने खेळलेत. इथे देखील
समोरच्या दिशेने पूल केला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे आणि एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. अनिकेत आंबेकर इथे अर्धशतक पूर्ण करेल. सर्वात फास्ट 50 मारावी लागेल. 11 चेंडू 55 धाब्यांची खेळी आहे अनिकेत आंबेकरची. फुलटॉच इथे देखील आक्रमण आणि हा देखील चेंडू लँड होईल. सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. धावफलकावरती वाढ होतीये. 100 धावा संघाच्या पूर्ण होत आहेत. अजूनही एक चेंडू बाकी आहे या डावातील. इथे यश त्या उद्ध्वस्त टीट फॉर टॅट जास्त तसं प्रत्युत्तर आणि इथे अनिकेत आंबेकरला परतवण्यामध्ये यश. परंतु आपलातून खेळले आपल्या संघासाठी 4 षटकांमध्ये 100 बनवल्यात. विजयासाठी 101 धाब्यांचं टार्गेट जे पाहायला मिळत आहे. चला वडकी गावठण चॅलेंजर्स मैदानाचा ताबा घ्या. वडकीनाला वॉरियर सलामीची जोडी पाठवणं गरजेचं आहे. तर 12 चेंडू 60 धाब्यांची वैयक्तिक खेळी अनिकेतची पाहायला मिळाली. उर्वरित 40 धाब्यांमध्ये शाहरुख होते. त्यानंतर अनिकेत होते. या दोन फलंदाजांनी 40 धावा बनवल्यात तर 60 वैयक्तिक अनिकेत आंबेकरच्या पाहायला मिळाल्यात. 12 चेंडू 60 100 बनवल्यात. 101 धाब्यांचं टार्गेट आहे. 24 चेंडू 101. प्रणव निगडे आणि कुणाल साबळे ही जोडी दाखल होतीये. चला चॅलेंजर्स टीम वडकी गावठण चॅलेंजर्स आता जराही विलंब नकोय. चोवीस चेंडू 101. यूट्यूबद्वारे आपण PTVC लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण 192 देशांमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह प्रदर्शित होताना पाहायला मिळते. घरबसल्या देखील स्पर्धेचा आनंद अनेक क्रिकेट रसिक घेत आहेत. सर्व तमाम क्रिकेट राजाचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. वडकी गावठण चॅलेंजर्स अनिकेत सर आणि कंपनी आता वेळ घेऊ नका. मॅच सुरू होणं गरजेचं आहे. मॅचला होती सुरुवात. 24 चेंडू 101. पहिल्या चेंडूवरती आक्रमण प्रणव निगडे करेल आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. षटकाराने संघाचं खातं उघडलंय. प्रणव देखील आपले इरादे स्पष्ट करताना पाहायला मिळेल. क्षमता आहे प्रणव मध्ये देखील नजाकत दाखवावी लागेल. मॅच दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण आहे. लढाई क्रिकेटची आपण पाहतोय. इथे देखील आडव्या बाटने फ्लाइटेड चेंडू लँड होतोय सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 12 धावा आहेत. सुरुवात तर लाजवाब प्रणव निगडेच्या बॅट मधून होतीये. या गोष्टीची सुरुवात चांगली. शेवट तर अफलातूनच होणार यात मात्र शंका नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत दोनही संघ झुंजणार आहे.
कारण हार कोणालाच मान्य नाहीये, विजय मिळवायचा आहे. इथे देखील बॅकफूट वरती सरकलेत, आक्रमण लागोपाठचा, हा देखील चेंडू एक टप्पा का सीमारेषेच्या बाहेर आहे. चौकार, 2 षटकारांपाठोपाठ चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने 16. इथे देखील खुला टप्पा चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक धावता चेंडूच्या पाठमोर 2 षटकारांपाठोपाठ इथे 2 चौकार येणार का, परंतु क्षेत्ररक्षण आपल्यातून आहे. 2 धावा येतील. अनेक मैदान आपण पाहिली फलंदाजीच्या जोरावरती विजय करता येऊ शकतात, अनेक मैदान गोलंदाजीच्या जोरावरती विजय येऊ शकतात, परंतु इथे क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती देखील अनेक मैदानं विजय केली जाऊ शकतात. हे मात्र जॉन्टी रोड्स या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दाखवून दिलं. 1 धाव डिक्लेअर स्वरूपात, धावफलकावरती 19. लढाऊ लागेल लढाई क्रिकेटची. एक एक मावळा स्वराज्यासाठी लढला होता. इथे खिंड लढवायची आहे प्रणव निगडेला. तर दुसऱ्या बाजूने कुणाल साबळेला शॉर्ट फुल, फुल पॉवरफुल, ब्युटीफुल आणि सक्सेसफुल बिग सिक्सर. पहिलं षटक संपलं, 25 धावा आहेत. पहिल्या डावाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 22 होत्या. 18 चेंडू 76 अजूनही गरज आहे विजयासाठी. क्षमता आहे, नजाकत दाखवावी लागेल. आत्मविश्वास फार मोठा घटक नक्कीच पाहायला मिळतो क्रिकेटमध्ये. आत्मविश्वासाने खेळावं लागेल, जिद्दीने खेळावं लागेल. आयुष्याच्या पटलावरचा यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर सोबत ठेवावाच लागतो. इथे आत्मविश्वास वाढला असावा दोनही फलंदाजांचा. कुणाल ऑन स्ट्राईक. चला क्षेत्ररक्षण साजवा. युवराज गोलंदाजीच्या माध्यमातून षटक क्रमांक 2. वेळ वाचवणं गरजेचं आहे. वेळ पहिला चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. फिरकीची जादू पाहायला मिळाली. पहिला चेंडू या षटकाचा डॉट आहे. कानमंत्र मात्र प्रणवच्या माध्यमातून दिला जातोय. 76 अजूनही बनवायचे आहेत विजयासाठी. 17 चेंडू 76 पाहायला मिळेल समीकरण. समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल सुटलाय. अनिकेत आंबेकर कडून होती चूक. तोपर्यंत 2 धावा आहेत. 2च्या मदतीने धावफलकावरती 27. 74 अजूनही गरजेचे आहे. 16 चेंडू 74. इथे अगदी आपण पाहूया समोर दिशेने पुन्हा एकदा संधी आहे. इथे देखील अनिकेत कडून वारंवार चुका होत आहेत. लागोपाठचे 2 झेल सुटलेत. चौकार आलाय. गलती 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 ओपे गलती. धावफलक पुढे जाईल. एकतीस धावा आहेत. हा चेंडू नो बॉलचा इशारा पंतांच्या माध्यमातून अवंतरच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 32. इथे दांडी गुल बत्ती गुल आणि फर्निचर उद्ध्वस्त. फलंदाज होईल बाद. विकेट. पहिल्या क्रमांकाचा धक्का बसलाय 32 या धावसंख्येवरती, परंतु नो बॉलचा इशारा पंतांच्या माध्यमातून आहे.
डेड बॉल. डेड बॉलचा इशारा आलाय. कुणाला स्ट्राईक. इथे देखील अडबाटणी चेंडू घेण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक धावतायत. सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. 9+2 अर्थात 3 धावा येतील आणि या 3 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 35 धावा आहेत. इथे देखील अगदी पुढे सरसा व चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. कमालीची गोलंदाजी म्हणावी लागेल. डॉट चेंडू पुन्हा एकदा येतोय. वारंवार गुणाला बीट केलं जात आहे. इथे आक्रमण होणं गरजेचं आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग आहे. कोई लक्ष्य मनुष्य के साथ से बडा नहीं होता. हारा वही जो लढा नाही जाता. शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट आहे. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू जाऊन पडतो. एक सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन. इथे फेकी थोडीशी अस्ताव्यस्त आहे. तोपर्यंत तिसऱ्याही धावेसाठी प्रयत्न आहे. 3 धावा येतील आणि या 3 धावसंख्येच्या मदतीने 38. 38 ऑन बोर्ड. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे. एक चेंडू बाकी आहे. पुढे सरसावत चेंडू खेळण्याचा प्रयत्न. नो बॉल. नो बॉल पंचांचा इशारा आहे. 39 धावा आहेत. लाईन टच नो असावा. चाणक्य आणि अनुभवी पंच पाहायला मिळत आहेत. संकेत सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. हिमांशू सर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. तर तिसरे पंच पप्पू चौधरी सर, विशाल बोडक सर आणि संपूर्ण मस्कू बोडक असतील, अमोलजी मोडक असतील, सर्व टीम नक्कीच पाहायला मिळते. इथे बॅटने आक्रमण. प्रणव निगडेच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हवाई सफर. षटकार. 2 षटकं संपली. धावफलकावरती धावा आहेत त्या 45. अजूनही शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 56 धावा. चला टीम मीटिंग अजिबात नकोय. 12 चेंडू 56. पंचेचाळीस धावा आहेत. 12 चेंडू आणि 56. इथे देखील आडबाटने चेंडू घडून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. सिंगल तर घेतली आहे. प्रणव निगडेकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न असेल कारण फार मोठी क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. एक धाव आली आहे. 46 धावा आहेत. अजूनही 55 बनवायचे आहेत. 11 चेंडू 55 समीकरण. काहीच सोपं काहीच अवघड समीकरण आहे परंतु अशक्य असं काहीच नाही आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल असणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. प्रणव निगडे स्ट्राईक. इथे फुल टच. आक्रमण तर आहे परंतु चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल झालाय. विकेट. बडी मछली जाल में. 9 चेंडू 31 धाव्यांची खेळी प्रणव निगडेची पाहायला मिळाली.
मयूर कुचेकर न्यू बॅटर दाखल होत आहेत. क्षमता मयूरमध्ये देखील आहे. शेवटचे आता 10 चेंडू 55 समीकरण अजूनही पाहायला मिळत आहे. अशक्य असं काहीच नाही, लढावं लागेल. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. खिंड लढवायची आहे, लढावं लागेल. लढाई क्रिकेटची आपण पाहतोय. मयूर ऑन स्ट्राईक. इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने अनिकेत आंबेकर चेंडूपर्यंत येत आहेत. सिंगल आली आहे. फेकी थोडीशी अस्तव्यस्त, परंतु एकाच धावेने समाधान. 47 धावा, 9 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 54. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न फॉलो मध्ये झेल टिपलाय. कॉटन बोर्ड विकेटची शिकार, फलंदाज होईल बाद. विकेट आली आहे. कुणाला परतावं लागेल. सुमित शिंदे न्यू बॅटर दाखल होत आहेत. अजूनही शेवटचे 8 चेंडू आणि विजयासाठी 54 धावा. इथे देखील आडो बॅटने चेंडू खेळला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक घेत आहेत. सिंगल आली आहे. एकच्या मदतीने 48 53 धावींची गरज. 7 चेंडू 53. इथे देखील समोर दिशेने चेंडू खेळला आहे. एक सिंगल. 3 षटकं संपली, 49 धावा आहेत. शेवटचे 6 चेंडू 52 धाव्यांची गरज. या षटकामध्ये 4च धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट देखील आल्यात. शाहरुख मुलानी शेवटचं षटक. 6 चेंडू 52 धावा. घोरपडीची पकड पाहायला मिळेल या मॅच वरती. पहिला चेंडू अगदी आपण पाहूया. डिफेन्सिव्ह खेळलाय. डॉट चेंडू आलाय. 5 चेंडू 52 धावा. इथे मात्र आक्रमण. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 55. 4 चेंडू 46 बनवायचे आहेत. वाईट बॉल, परंतु इथे पाठीमागच्या दरवाजाने चोरी झाली आहे आणि क्लीन बोर्डची शिकार. फलंदाज होईल बाद. विकेट. जादुई गोलंदाजी पाहायला मिळते शाहरुख मुलानीची. चला न्यू बॅटर धावत पळत या. सार्थक. बलिदान वास पाळला आणि त्यानंतर अगदी ज्या राजाने मात्र या बातीसाठी प्राण दिले त्या राजांवरती असणारं प्रेम. बलिदान मास पाळतायत आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील सार्थक. हा चेंडू इथे सुरेख लाजवाब येताना पाहायला मिळतोय. डॉट चेंडू आहे. पुढे सरसत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे देखील डॉट बॉल आलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आहेत. 1 चेंडू 46. घोरपडीची पकड भडकी गावठाण चॅलेंजर संघाची पाहायला मिळते. विजयाच्या उंबरट्यावरती जाऊन पोहोचलाय. हा देखील चेंडू डॉट आणि याचबरोबर भडकी गावठाण चॅलेंजर्स या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अनिकेत आंबेकर ठरतोय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अनिकेत. या मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी वितरित करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच अनिकेत आंबेकर. सूरज शेवाळे. अनिकेत कडून हा किताब सूरज शेवाळेला सुपूर्द केला जातोय. सूरज या. आदरणीय योगीजी मोडक साहेब